नमस्कार. लग्नामध्ये जो नवरदेवाचा जो शेरवानी असतो त्याला जे हळदीचे डाग लागले असतात ते आपण कशा प्रकारे वेट क्लीन प्रोसेसद्वारे त्याला क्लीन करतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. हा जो लग्नामधला शेरवानी आहे नवरदेवाचा, तो हा बघू शकता तुम्ही पूर्णपणे हळदीने माखलेला आहे. तर त्याला आपण वेट क्लीनद्वारे कशा प्रकारे क्लीन करणार आहोत ते आज आपण बघूया. तर आता जो शेरवानी आहे तो आता आपण या स्पॉटिंग टेबल आणलेला आहे. या ठिकाणी आता त्याला व्यवस्थितपणे आता जे केमिकल आपण अप्लाय करत आहे, जिथे जिथे हळदीचे डाग आहेत त्या ठिकाणी आपण याला केमिकल व्यवस्थित अप्लाय करत आहे. आता आपला जो बाईचा जो भाग आहे, ज्या ठिकाणी लागलेली हळदीचे डाग आहे त्या ठिकाणी पण आपण केमिकल अप्लाय करत आहोत. त्यानंतर ते व्यवस्थितपणे आपण या ठिकाणी त्याची स्पॉटिंग करत आहोत. आता जे आपलं प्रोग्रामर मशीन आहे त्यामध्ये आपण या शेरवानीला आपण टाकणार आहोत. त्यानंतर त्याच्यानुसार डेलिकेट क्लॉथ असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण डेलिकेट प्रोग्राम सेट करून त्याला सेटिंग नुसार आपण त्याला चालू करून देणार आहोत. आता हे प्रोग्राम स्पीड झालेला आहे. डेलिकेट क्लॉथ असल्यामुळे डेलिकेट प्रोग्राम आपण वापरलेला आहे. त्यानुसार त्याची आता वेट क्लिनिंग आता होणार आहे. आता आपण त्याला मशीन मधून बाहेर काढत आहोत. बघू शकता कशा प्रकारे पूर्णपणे हा क्लीन झालेला आहे. आता याला आपण फायनल फिनिशिंग साठी आपण स्टीम टेबलवर नेत आहोत. त्याला क्लिनिंग झाल्यानंतर आपण या ठिकाणी त्याला फायनल टचअप देण्यासाठी आता त्याला फायनल स्टीम प्रेसने प्रेस करतो. या ठिकाणी त्याला व्यवस्थितपणे स्टीम प्रेसने जातो, जेणेकरून त्याची चमक आणि कपड्याची क्वालिटी ती मेंटेन राहते. भरलेला शेरवानी हा पूर्णपणे क्लीन झालेला आहे आता आयर्न प्रेस मध्ये, आणि आता हा कस्टमरला डिलिव्हरीसाठी रेडी झालेला आहे. बघू शकता प्रॉपर पॅकिंग वगैरे करून आता हा कस्टमरला डिलिव्हरीसाठी जात आहे.